कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। जय जय श्री राधे श्याम। राजा परीक्षितला सुखदेव भगवान तीच कथा सूत मोदय शौनकादिक ऋषीला सांगतायत। सप्तम स्कंदामध्ये महाराज सुंदर असं प्रल्हादाचं नरसिंह भगवंताचं आख्यान सांगितल्यानंतर अष्टम स्कंदामध्ये मनुमंतराचं वर्णन केलं आणि अष्टम स्कंदामध्ये तिथे एक देवाचा अवतार झाला, तो म्हणजे गजेंद्राचं रक्षण करण्याकरता। गजेंद्राकरता महाराज देवाना हरी अवतार धारण केला। बोलिए हरि भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। जय जय श्री राधे श्याम। महाराज देवाचा पुन्हा एक हरी अवतार झाला आणि हरी अवतार झाल्याच्या नंतर गजेंद्र मोक्षाची कथा सांगितल्यानंतर सुखदेव भगवंतांना राजा परीक्षितीला पुन्हा नवम स्कंदामध्ये महाराज सुंदर असं समुद्र मंथनाची कथा सांगितली। जिथं समुद्र मंथनामध्ये देवाची 14 रत्न निघाले, जिथून लक्ष्मी प्राप्त झाली, तिथंच महाराज धन्वंतरी भगवंताचा अवतार झाला। दुसरा एक देवाचा मोहिनी अवतार त्याच ठिकाणी झाला आणि मोहिनी अवतार सांगून पुन्हा महाराज या समुद्र मंथनाची कथा सांगून बली वामनाची कथा सांगितली। तिथे एक देवाना अवतार धारण केला, तो म्हणजे वामन भगवंताचा। बोलिए वामन भगवान की जय। भागवत महापुराण की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। जय श्री राधे। वामन भगवंताचा अवतार झाला आणि वामन भगवंताचा अवतार झाल्यानंतर महाराज नवम स्कंदामध्ये सुंदर अशा राम जन्माचं वर्णन केलं। आणि हे दोन्ही वंशधन्य आहेत, एक सूर्यवंश आणि दुसरा चंद्रवंश। सूर्यवंशामध्ये महाराज मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूचा जन्म झाला। राजा परीक्षितीला सुखदेव भगवान म्हणतात, कृष्ण कळण्याच्या अगोदर राम कळालाच पाहिजे। एक पत्नी, एक वचनी, एक बाणी ज्याला आपण म्हणतो अशा प्रभू रामचंद्र आहे, कधीच महाराज खोट न बोलणारा। म्हणून म्हणतात रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए। हे रघुकुलात्री रीत होती महाराज। प्रभू रामचंद्राचा जन्म सांगितला आणि रामचंद्राचा जन्म सांगितल्यानंतर राम प्रभूचा वंशच सांगत असताना खटवांग राजा झाला, खटवांगाचा दीर्घबाहू झाला, दीर्घबाहूचा अज रघु राजा झाला, रघुचा आज झाला, आजचा दशरथ झाला, दशरथाला 4 मुलं झाली। प्रभू रामचंद्र, लखन, भरत आणि शस्त्रघ्न, हे एका मिनिटामध्ये रामायण समाप्त। प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास, 14 वर्षात अनेक साधू संत महात्म्यांचा उद्धार, अनेक दैत्यांना मारलं, रावणाचा मारून लंका विभीषणाला दिली, पुन्हा रामराज्याचा अभिषेक केला आणि रामराज्य आरामाने संपलं। पण राम राज्यच सांगत बसला तर पुन्हा इथून पुढे 7 दिवस लांबतील, है की नाही? आणि पुन्हा कधीतरी जिवंत राहिलोच तर रामकथेचं बघू पुन्हा, एवढ्या लवकर मरणार बी नाही।
रामचरित्र सांगितलं आणि रामचरित्र सांगितल्यानंतर महाराज सुंदर अशा रामचरित्राचं वर्णन केल्यानंतर सुखदेव भगवंताने राजा परीक्षितला आनंद वाटला. राजाने विचारलं, महाराज आता मात्र रामही कळालाय, रामाचा वंशही कळालाय, सूर्यवंश तर झाला, आता चंद्रवंशाचं वर्णन करायला सुरुवात करा. चंद्रवंशामध्ये महाराज ब्रह्मदेव झाले. ब्रह्मदेवाच्या आत्री ऋषी, आत्री ऋषीच्या नेत्रापासून महाराज चंद्राचा जन्म झाला. चंद्राचा बुध झाला, बुधूचा पुररवा झाला, पुररवा आणि उर्वशीपासून 7 पुत्र झाले. त्याचा कुश नावाचा, गांधी नावाचा पुत्र झाला आणि त्याच यदुकुळामध्ये महाराज 36व्या पिढीत सात्वक नावाचा राजा झाला. त्या सात्वकाच्या 6 मुलं झाली, वृष्णी आणि अंधक. वृष्णीच्या 10व्या पिढीत देहभाऊ राजा झाला आणि देहभाऊचा वसुदेव झाला. वसुदेवजी झाल्याच्या नंतर महाराज आनंदाने इकडे अंधकाच्या 11व्या पिढीमध्ये देवक नावाचा राजा झाला. त्या देवकाला उग्रसेन नावाचा मुलगा झाला आणि त्या उग्रसेनाला मुलगा झाला राजा कंस. आणि या कंस राजाच्या राजधानीचं नाव होतं महाराज मथुरा नगरी. मथुरा नगरी नाव असल्या कारणानं उग्रसेन आणि हा देहभाऊ हे चुलत भाऊ होते. देहभाऊचा मुलगा वसुदेव आणि या वसुदेवाची आणि या देवकाची मुलगी देवकी, या दोघांचा विवाह ठरला महाराज. आणि विवाह ठरल्यानंतर वसुदेव आणि देवकीचा विवाह ठरला आणि वसुदेव देवकीचा विवाह ठरल्यानंतर मोठ्या थाटामाटात महाराज वरात निघाले. त्यांची वरात निघाली. मोठ्या थाटामाटात वरात निघाल्यानंतर महाराज रात्रीची वेळ होती आणि रात्रीच्या वेळी पूर्वी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वरात काढत नव्हत्या, पण वरात सुरू केली कुण? या कंस राजानं. कधी भविष्यात असा प्रश्न आला की वरातीचा जनक कोण, तर त्याचं उत्तर द्यायचं कंस. जनक राजा नाही, कंस राजा. कंसानं वरात सुरू केली. महाराज थाटामाटात वरात काढली. चुलत बहिणीची पण सख्या बहिणीसारखं प्रेम होतं आणि महाराज वरात काढली असताना अनेक ढोल ताशे नगारे कुणी सोनं चांदी देत होते. महाराज आनंदानं मदिरा पिऊन सगळेजण नाचत होते. एवढ्यामध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगितलं, हे मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीची एवढ्या थाटामाटात वरात काढतोस ना, तिचा 8वा काळ, तुझा 8वा मुलगा काळ म्हणून जन्माला येईल आणि तिच्या हातून तुझा मृत्यू होईल. आकाशवाणीनं सांगितल्याबरोबर महाराज कंस राजा घाबरला. कितीला व्याकुळ झाला. विचार करा, अरे या वसुदेव आणि देवकीचा जर 8वा मुलगा मला मारत असेल तर मी या वसुदेव देवकीला जिवंत सोडणार नाही. त्याने ती तलवार बाहेर काढली आणि मारायला मारायला महाराज निघाल्याबरोबर वसुदेवानं हात धरले. घेऊन या खड्ग माराया धावला आणि हात तो धरीला. वसुदेवी हातामधलं खड्ग तरवाल म्यानेतली तलवार काढून मारणार. एवढ्यामध्ये महाराज वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं, हो दाजी, हो राजा, आहात तुम्ही राजे, या मथुरा नगरीचे राजे. आणि राजाना एका स्त्रीवरती अत्याचार करणं शोभत नाही. एक काम करा, तुम्हाला आमचा 8वा मुलगा मारणार आहे ना, तर हा वसुदेव वचन देतो, तुम्हाला 8 मुलं होईपर्यंत आम्हाला बंदीखान्यामध्ये ठेवा. 8 मुलं होईपर्यंत आम्हाला बंदीखान्यामध्ये ठेवा. एक मुलगा मी तुमच्या पदरी आणून देईल, तुमच्या हातात आणून देईल, तुम्ही त्याला आनंदाने मारून टाका. या दोघांचं ठरलं. महाराज ठरल्याप्रमाणे यांना बंदीखान्यामध्ये टाकलं, कारागृहामध्ये टाकलं. हातात बेड्या घातल्या आणि कारागृहामध्ये टाकल्यानंतर 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. पहिला मुलगा जन्माला आला. ठरल्याप्रमाणे महाराज मुलगा घेतला. वसुदेव राजगृहामध्ये राजसिंहासनावर बसला होता. कंसाकडे हे वसुदेवजी निघाले, राजसिंहासनाच्या जवळ आले आणि आपला सुंदर असा मुलगा आलेला त्याला दिला. महाराज दिला आणि दिल्यानंतर हातात दिला. सांगितलं, हे घ्या म्हणे, ठरल्याप्रमाणे मी तुमचा मुलगा आणून दिला. ठरल्याप्रमाणे मुलगा आणून दिलाय म्हटल्याबरोबर महाराज आनंदानं त्या मुलाकडे पाहिलं. कंसाला भीती होती अंतःकरणात, पण तो कंस सुद्धा 1-2 दिवसाच्या बाळाकडे पाहिलं. मनात प्रेम उत्पन्न झालं. त्यांनी सांगितलं, वसुदेवजी, मला 8वा मुलगा मारणार आहे ना, हा मुलगा पहिला आहे, याला परत घेऊन जा, याला परत घेऊन जा, याला परत घेऊन जा म्हटल्याबरोबर महाराज वसुदेवजी आनंदित झाले. त्या मुलाला घेतलं आणि परत आले. महाराज तेवढ्यामध्ये नारद महर्षी कंसाच्या जवळ आले आणि कंसाला सांगायला लागले, हे मूर्ख कंसा, अरे वसुदेव देवकीला 8च मुलं होणार आहेत. वसुदेव आणि देवकीला 8च मुलं होणार आहेत आणि याच 8 मुलांपैकी कोणता ना कोणता मुलगा तुला मारणार आहे. एक काम कर, पहिल्यापासून मोजलास तर शेवटचा 8वा होईल, शेवटकडून मोजलंस तर पहिला 8वा होईल, मधून कुठेतरी सुरुवात केलीस तर मधलाच कुठला तरी 8वा होईल. तू ज्याला आठवशील ना, तो तुझा वध करेल. तू ज्याला आठवशील तो तुझा वध करेल. नारद महर्षी भेट झाली. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी आणि वदी बालकाशी ठेवू नको.
पुण्य सारण्याकरता, लवकर कंसाला मारण्याकरता महाराज विचार केला आणि म्हणे सांगितलं एक काम करा, आता मात्र जास्त वेळ लावायचा नाही. महाराज बघता बघता कंस राजवाड्यात कारागृहाकडे गेला, जिथं वसुदेव आणि देवकी आनंदाने राहत होते. आपल्या मुलाला परत दिलं म्हणून मांडीवरचा वसुदेवाचा मुलगा घेतला, हातामध्ये घेतला. महाराज गरगर गरगर फिरवलं, गरगर गरगर फिरवून महाराज बसलेल्या एका शिळेवरती आपटेला, आवाज झाला मोठा आणि त्या मुलाला मारून टाकला. चंद्रा डोकं फुटून गेलं, रक्त फुटून गेलं, रक्त भुंबाळ झालेला ते कारागृह पाहिला. अशी एक नाही दोन नाही तर 6 मारी दुराचारी. 6 मुलं महाराज या वसुदेव आणि देवकीची मारली. 7वा मुलगा राहिला. तेवढ्यामध्ये महाराज पृथ्वी मातेनं गाईचं रूप धारण केलं, क्षीरसागराकडे गेली. सर्व ऋषीमुनी तप मुनी महाराज तप करण्याकरता या कंसाचा अत्याचार सहन होत नव्हता. सर्वजण देवाची प्रार्थना करत होते क्षीरसागरामध्ये, देवा लवकर या, अवतार धारण करा, आता मात्र आम्हाला बसणं होत 5 वाजलेत, आता मात्र आम्हाला बसणं होत नाही, लवकर लवकर सोडा. म्हणून महाराज सगळी पृथ्वी माता हे तिकडे गेल्यानंतर पृथ्वी मातेने ते विचार केला. तेवढ्यामध्ये देवानं सांगितलं घाबरू नका, 5च मिनिटांमध्ये मी दावणगाव नगरीत अवतार घेणार. 5 मिनिटांमध्ये दावणगाव नगरीत अवतार घेणार आहे आणि दावणगाव न ठेवता गोकुळ नगरीच बनवून टाकणार. आणि नक्कीच आज एवढी सजावट केली आहे, आज हे दावणगाव राहिलंच नाही महाराज, हे गोकुळ झालंय गोकुळ. आनंदानं महाराज पाहिलं, पृथ्वी मातेला आश्वासन दिलं. पृथ्वी माता सर्व ऋषी मंडळी परत आले. परत आल्यानंतर महाराज इकडे 7वा गर्भ राहणार. तेवढ्यामध्ये शेष भगवंताने सांगितलं, शेष भगवान चला आपल्याला अवतार धारण करायचा. शेष भगवान अवतार धारण करायचं म्हटल्याबरोबर शेषानं सांगितलं आता तुमच्या सोबत येणार नाही. काय येणार नाही? गेल्या जन्मात त्रेतायुगात तुमच्या सोबत आलो होतो, काय मिळालं? 14 वर्षाचा वनवास. एक तर तुम्ही मात्र तुमच्या पत्नी सोबत राहत होतात, फळ खात होतात, झोपत होतात, पण मला 14 वर्ष पत्नीला सोडून राहावं लागलं, जेवायलाही नाही, काय खाल्लं तर झाडाचा पाला खाल्ला, झोपही मिळाली नाही. कोण म्हणत होतं? शेष भगवान म्हणजे लखनजी म्हणत होते. लक्ष्मण म्हणत होते आता मात्र तुमच्या सोबत अवतार धारण करणार नाही. त्यावेळेस मला देव चतुरच आहे, देवानं सांगितलं एक काम करा, वडील होई बा सर्वज्ञ, होईन मी अन्न तुझी दारे, होईन मी अन्न तुझी दारे. आता तो वडील होई बा सर्वज्ञ, होईन मी अन्न तुझी दारे, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. शेष भगवंताला देवानं सांगितलं एक काम कर, आता तू मोठा हो आणि तू जसं म्हणशील तसं मी करतो, तू जसं म्हणशील तसं मी करतो. या दोघांचं ठरल्याप्रमाणे महाराज शेषाने विचार केला, आता बदला घेण्याची संधी आली. आता आपण मोठा भाऊ व्हायचं, मग याला हाताखाली राबवायचं म्हणल्यानं महाराज निघाला शेष भगवान. 7वा गर्भ राहिला. 7व्याच महिन्यात तोच गर्भ महाराज वसुदेवाची 2 नंबरची पत्नी रोहिणी माताजी गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी राहत होती. योग मायेने तो गर्भ उचलला, रोहिणी मातेच्या उदरामध्ये टाकला आणि कारागृहामध्ये झालं गर्भपात झाला. राजा परीक्षितीला सुखदेव भगवान म्हणतात, ऐक राजा, आता 8वा गर्भ राहिला. आणि जसा 8वा गर्भ राहिला, पृथ्वी माता श्रावणाचा महिना सुरू होता. पृथ्वी मातेने हिरवा गाल शालू पांघरला होता. सर्व पृथ्वी हिरवीगार झाली होती. महाराज देव देवतांना आनंद वाटत होता. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे. सर्वजण आनंदित होते. महाराज 33 कोटी देवता लोक स्वागत करण्याकरता तयार झाले. बघता बघता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. कंसाने मात्र इकडे महाराज पहरे डबल केले होते. कंसाला वाटलं आतापर्यंत ठीक आहे, 8वा मुलगा जन्माला येणार आहे. जिथं 2 सैनिक होते तिथं 4 केले, जिथं 4 होते तिथं 8 केले, जिथं 8 होते तिथं 16 केले, जिथं 16 होते तिथं 32 केले. त्याच्या पुढचे तुम्ही लावून घ्या. सर्व महाराज सैनिक ठरवले. सैनिक ठरवून सगळ्यांना सांगितलं एक काम करा, आता डे नाईट ड्युटी करावी लागेल, रात्री झोपायची सुट्टी नाही. कारण आता 8वा काळ जन्माला येणार आहे. 8वा काळ जन्माला येणार आहे म्हणून महाराज पहिरा तेवढा कडक केला. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. जसे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले महाराज, तसं सर्व देवता लोक 33 कोटी देवता लोक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वागत करायला तयार झाले. सगळेजण मोठ्या आनंदानं भजन करू लागले. महाराज आपणही त्या देवाचं स्वागत आदर आतिथ्य करूया. आज दावणगाव रंगरीमध्ये अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतार घेणार आहे. आणि अत्यंत आनंदाने तुम्ही सगळेजण सजून नटून थटून आलात, आनंदाने भजन करत आहेत. एखाद्याला जर कृष्ण आवडला किंवा कृष्णाला जर एखादा आवडलाच तर कदाचित देव आपल्याला
नाही घेऊन नाही जाणार, तो देवाला आपण घरी घेऊन जायचं. आनंदाने वर्षभर महाराज या देवाच्या श्रीकृष्णाच्या लीला आपण श्रवण करायच्या आणि निधिध्यासन करायचं. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाराज त्याचा आदर आतिथ्य स्वागत मोठ्या आनंदानं देव करत होते, आपणही करूया. टाळी वाजवून सर्वजणांनी स्वागत करा. असा मधून विस्तार होऊ द्या थोडासा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाराज अवतीर्ण झाला. जसा अवतीर्ण झाला 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्यानंतर सांगितलं, बाबा मला इथं ठेवू नका, कुठे घेऊन जा. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. खुल गए सारे ताले, भगवान श्रीकृष्ण परमात्मा वसुदेव जी निघाले महाराज. जब से जन्मे कन्हैया करमात हो गई, जब से जन्मे कन्हैया करमात हो गई, जन्मे कन्हैया करमात हो गई, जब से जन्मे कन्हैया करमात हो गई. घर खोला तेरा हो गई, अगन खोला तेरा कैसी रात हो गई,
गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवत महापुराण की जय। कृष्ण कन्हैया लाल की जय। जन्माला जन्माला रडायलाच लागला. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा महाराज जन्माला आला आणि जन्माला आल्याबरोबर महाराज इकडं आनंदानं गोकुळ नगरीमध्ये आले. अत्यंत आनंद उत्सव महाराज उत्साहाने साजरा केला. तोच उत्साह आज आपल्या आज या दावणगाव नगरीमध्ये सुद्धा आनंदानं उत्साहानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव आपण साजरा केलाय. हा आनंद आपण इथून पुढे 3 दिवस शिल्लक राहिले. तो 3 दिवस गोपाल श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्माचा तारुण्यातल्या खोड्याचा आनंद आपण पाहणार आहे. आजची कथा याच ठिकाणी पूर्णविराम. एक भजन होईल. त्या भजनामध्ये सर्वजणांनी आनंदाने उठून उभा टाकून जसं आपल्याला नाचता येईल, आनंद घेता येईल, जसं भजन म्हणता येईल, टाळी वाजून तुमचे पाय मोकळे होतील आणि भुका लागतील, घरी गेल्यावर जास्त जेवण जाईल, अशा हेतूनच सर्वजणांनी आनंदाने टाळी वाजवून भजन करायचं आहे. सर्वजण जागेवर उठून उभा टाका. हॅलो हॅलो. वा, अशीच राहू द्या उद्यापर्यंत. थोडं माग सरका मलाच पाडताल तुम्ही. माग सरका हा. वा, सर्वजण आनंद भयो जय कन्हैया लाल के. आनंद भयो जय कन्हैया लाल के. आनंद श्री राधे कन्हैया लाल के. नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल के. कन्हैया लाल की हो जय हो नंद लाल की. कन्हैया लाल की हो जय कन्हैया लाल के. जय कन्हैया लाल की हो जय हो नंद लाल की. कन्हैया लाल की हो जय कन्हैया लाल के. जय कन्हैया लाल की जय हो नंद लाल की. जय कन्हैया लाल की हो जय नंद लाल की. आनंद भयो कन्हैया लाल की. नंद के आनंद भयो कन्हैया लाल के. 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 नंद घर आनंद भयो कन्हैया लाल के. आनंद भयो कन्हैया लाल के. नंद के 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 आनंद भयो कन्हैया लाल के. कन्हैया लाल के. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू
जय जय राम, श्री राम जय राम, 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 जय जय राम। सावरे ऐ जइयो सावरे, जमुना किनारे मोरा गाँव, पुढे येऊ नका बायानो जमुना किनारे मोरा गाँव। जय हो पूजा करूंगी सुबह शाम, बंसी बजा के ऐ जइयो सावरे सावरे। ओम आकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देवो, सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमस्तुते। देयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं चिनुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरहकात अजुहाव, पुत्रेति तन्मयतया तर्वो विनेदो, तं सर्वभूतं हृदयं मुनिमानतोऽस्मि। जेति जगति माया
यश कायां धवस्ते वचन रचनमेकं केवलं चाक्यलयं ध्रुवपदमपि यातो यत्कृपातमहं ध्रुवो सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रनतास्मितं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय कृष्ण कन्हैया लाल की जय 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 श्री राधे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर परम मंगलमय अकारण करुणा वरुणालय भक्तवंच कल्पतरू तडिद्वित विनन्वित पीतांबरधारी बालकृष्ण लालकी वाङ्मयी प्रतिस्वरूपी कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा होय. जीवाला 7 दिवसात मुक्ती मिळवून देणारा मोक्ष मिळवून देणारा शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत शास्त्र होय. इस जीव को संसार रूपी सागर से निकाल कर मेरे कन्हैया के चरण कमल में स्थित करने वाली कथा माने श्रीमद भागवत कथा होय. नाथ हो या कथेचा आजचा साजरा होत असलेला पंचम दिवस. पंचम दिवसाच्या कथेविषयी भाष्य करण्यापूर्वी आपलं मन वाणी यांना पवित्र करण्याकरता आणि आपलं मन भगवत कथेकडे वळवण्याकरता प्रभूचं 2 मिनिटं प्रेमानं संकीर्तन करू आणि तदनंतर आपण कथेविषयी भाष्य करू. जगाए जा जा अपने जीवन की बाधा मिटाए जा अपने जीवन की बाधा मिटाए जा. राधे बोलो राधे राधे बोलो राधे. राधा राधा नाम तू गाए जा राधा राधा नाम तू गाए जगाए जा अपने जीवन की बाधा मिटाए जा अपने जीवन की बाधा मिटाए जा. बोलो राधे बोलो राधे.
वाजवा ही बोल. राधा मेरी स्वामिनी मेरा देखो दास, मेरा देखो दास, मेरा देखो दास. राधा मेरी स्वामिनी मेरा देखो दास, मेरा देखो दास, मेरा देखो दास. जन्म जन्म मोहि दीजियो राधे चरण वास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन वास. बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे. हरि बोल. मेरी मात है पिता मेरो घनश्याम, श्याम श्याम पिता मेरो घनश्याम, पिता मेरो घनश्याम. राधा मेरी मात है जीव मेरो घनश्याम, श्याम 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 तू मेरो घनश्याम, पिता मेरो घनश्याम. इन दोनों के चरणों में बारंबार प्रणाम, इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम. बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे. हरि बोल. जब से लिया है राधा नाम बन गए सारे बिगड़े हरि बोल. बन गए सारे बिगड़े काम, बन गए सारे बिगड़े काम. जब से लिया ताली. है राधा नाम, जब से लिया है राधा नाम मिल गया मेरे दिल को आराम, जब से लिया है राधा नाम मिल गया मेरे दिल को आराम. बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे, बोलो राधे. राधा राधा नाम तू गाए जा, राधा राधा नाम तू गाए जगाए जगाए जा 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 जा. अपने जीवन की बाधा मिटाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा. ओ राधे 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 राधे. राधे 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 ताली वाजवा. राधे 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 राधे.
न्यायचं तरी कसं? हातामध्ये एवढ्या साकळ्या दंड घातलेल्या आहेत, बेड्या घातलेल्या आहेत. तेवढ्यामध्ये महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, ऐका बाबा, तुम्ही मला आपलंसं करा, फक्त मला आपलंसं करा, सगळी काही बंधनं तुटून जातील. त्या मायेनं सगळे काही सैनिकांना झोपवणार आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याची काळजी करू नका म्हटल्याबरोबर महाराज देवकी माता समोर आली. देवकी मातेनं भगवंताला हात जोडले, भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताला सांगितलं, देवा, आम्ही 3 जन्म तुझी तपश्चर्या केली होती, 3 जन्म, आणि तू आता 8 वर्षाचा प्रगट झालायस, 8 वर्षाचा जन्माला आलायस. हे लोक हसतील आम्हाला मथुरा नगरीतील, गोकुल नगरीतील, वृंदावन नगरीतील. कुठं 8 वर्षाचा मुलगा जन्माला येत असतो का? 8 वर्षाचा मुलगा जन्माला येत असतो का? देवा, लहान व्हा. आता बघा, लहानपणी मोठं होता येतं, पण मोठं झाल्यावर लहान होता येतं का? देवाला देवाची आई म्हणते आता लहान व्हावं लागेल. लहान देवानं सांगितलं, आई तुझी इच्छा, लहान हो. 1 मिनिटात फक्त ही सूचना देण्याकरता मोठा झालो होतो. महाराज पाहिलं, देव लहान झाला. जसा लहान झाल्याबरोबर वसुदेवाने हातामध्ये घेतलं. हातामध्ये घेतल्याबरोबर महाराज उचललेला कमळापती, पायीची बंधने गळती. कमळापती म्हणजे त्या देवाला उचललं महाराज, आणि उचलल्याबरोबर आपल्या श्रीकृष्ण परमात्म्याला उचललं, आणि उचलल्याबरोबर हातातली पायातली बेड्या सगळ्या कुलप निघाली. महाराज, चमत्कार घडला, चमत्कार. खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई. खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात 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 हो गई. घन घोर अंधेरा कैसी रात हो गई. घन घोर अंधेरा कैसी रात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जन्म लिए कान्हा, वो थप्पड़ का जमाना पुराना. चाल लगाना, वो पहर बिठाना, वो कंस का जुल्म ढाना. उस रात का दृश्य भयंकर था. कंस को मरने का डर था. बादल छाए उमड़ाए, बरसात हो गई. बादल छाए उमड़ाए, बरसात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब जन्मे कन्हैया करामात हो गई. जब जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. महाराज, करामत म्हणजे चमत्कार झाला. कधी मे कन्हैया करामात हो गई. चमत्कार झाला. काय घडला महाराज? चमत्कार. सगळ्या बंधन, बेड्या, कुलप ऑटोमॅटिक उघडल्या गेली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला महाराज टोपली निर्माण केली. त्या टोपलीमध्ये देवाला ठेवलं, आणि देवाला ठेवल्यानंतर महाराज वसुदेवजी निघाले. मध्यरात्रीची वेळ आहे. 12-1च्या सुमारामध्ये मध्यरात्रीच्या वेळीमध्ये निघाले महाराज वसुदेवजी नंदबाबाच्या वाड्याकडे, गोकुळाकडे. कंसाच्या राजवाड्यातून बाहेर पडले. बाहेर पडल्याबरोबर महाराज रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता.
आणि पाऊस पडत असताना भगवान शेष भगवंतानं विचार केला, अरे देव भिजू नये, देवाला पाणी पडू नये देवाच्या तोंडावरती, या कारणास्तव शेष भगवंतांनी महाराज छत्री म्हणून आपल्या 5 फण्या उघडल्या आणि 5 फण्या घेऊन शेष भगवान निघाले. शेष भगवंतांनी महाराज देवावरती छत्र धरलं. देवावरती छत्र धरल्यानंतर वसुदेवजी निघाले, यमुनेच्या किनारी आले. यमुनेच्या किनारी आल्यानंतर यमुनाला पूर आला होता महाराज. पूर, यमुना मातेला पूर आला होता, पाणी भरून वाहत होतं. यमुनेच्या पहिल्या तीराला जायचं होतं आणि पहिल्या तीराला जात असताना या यमुनेमधूनच जावं लागणार. नंदबाबांनी टोपल्यामध्ये घेतलेलं कन्हैयाला दृश्य डोळ्यासमोर आला. नंदबाबांनी विचार केला, वसुदेवजीनं विचार केला, डोक्यावरती कन्हैया आहे आणि डोक्यावरती कन्हैयाला घेऊन, कृष्णाला घेऊन, बाळाला घेऊन जायचंय नंदबाबाकडे, पण यमुना पार करायची आहे. महाराज कशाचाही विचार न करता निघाले वसुदेवजी. कमरे इतक्या पाण्यामध्ये पोहोचले, छाती इतक्या पाण्यामध्ये पोहोचले. बघता बघता पाणी गळ्याला लागलं आणि पाणी गळ्याला लागल्यानंतर महाराज आता वसुदेवजीनं विचार केला, अरे पहिल्या तीराला जाईपर्यंत आपण राहतो की नाही याचा विचार आहे. काळजी नव्हती महाराज वसुदेवाला, आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी होती, ती आपल्या मुलाची. लोक म्हणतात बाप आमच्यासाठी काय करतो, तर एक वाक्य लक्षात ठेवा, याच भारत देशामध्ये बापाच्या लेकाच्या योगानं बाप मेलाय. किती प्रेम असतं लेकावरती आणि लेकीवरती बापाचं. रामायणामधून आपल्याला ते स्पष्टपणे दिसून येईल. राम 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 म्हणून दशरथ राजा मरण पावला मुलाच्या योगानं. आणि सहज मुलं म्हणतात, मुली म्हणतात की आमचा बाप आमच्यावरती रागवतो, आमचा बाप आम्हाला मारतो. त्या बापाच्या रागवण्यामध्ये, त्या बापाच्या मारण्यामध्ये सुद्धा प्रेम असतं. आपलं हित व्हावं म्हणून बाप कधी मारेल आपल्याला, आपलं हित व्हावं म्हणून बाप कधी आपल्यावरती रागवेल सुद्धा, पण त्याचा राग मुलानं किंवा मुलीनं मानायचा नसतो महाराज. आज जन्माला आलेला हा कन्हैयाला वसुदेवानं विचार केला, आपल्या जीवाची पर्वा नाहीये, पण हा बाळ सुखरूपपणे वाचला पाहिजे, माझा मुलगा जगला पाहिजे, ही अपेक्षा आहे महाराज बापाची. आयुष्यभर रात्रभर, दिवसभर, आयुष्यभर रात्र दिवस कष्ट करतो ना तो फक्त, आणि तो बाप आपल्या मुलांसाठी कष्ट करत असतो की माझा मुलगा सुखात राहिला पाहिजे, माझा मुलगा सुखात राहिला पाहिजे. एवढं कष्ट करतो, संपत्ती कमवतो, धन कमवतो फक्त आपल्या मुलाकरता. पण तेच मुलं म्हातारपणी आपल्या आई वडिलांना सांभाळायला तयार नाहीत. बाप नको वाटतो, आई नको वाटते. कदाचित आई प्रिय वाटेल, पण बाप कुणाला प्रिय वाटतच नाही, कारण बापाचं प्रेमाचं स्वरूप कुणी पाहिलेलंच नसतं. ज्या दिवशी एकुलती एक मुलगी आपली नांदायला जाते ना, त्या दिवशी त्या बापाला विचारा की तुझ्यावरती किती मोठा दुःखाचा डोंगर असतो. आयुष्यभर कधीच न रडणारा बाप ज्यावेळेस एकुलती एक मुलगी आपली सासरला जाते, नांदायला जाते ना, त्यावेळेस कसलाही बाप असू द्या, कसलाही, तो ढसाढसा रडल्याशिवाय राहत नाही. बाप एवढा प्रेम करतो मुलीवरती, एवढं प्रेम करतो मुलावरती, पण त्या मुलीला आणि त्या मुलाला त्या बापाच्या प्रेमाची जाणीव नसते माय बाप. आज वसुदेवजीने विचार केला, आपण मेलो तर हरकत नाही, पण आपला मुलगा वाचला पाहिजे. म्हणून महाराज गळ्या इतकं पाणी लागलं, बघता बघता पाणी तोंडात जायला लागलं. त्यावेळेस मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचार केला, आता जास्त बाबाची परीक्षा पाहू नये. म्हणून महाराज त्या टोपलीतला अंगुष्ठा बाहेर काढला, आपला एक उजवा पाय बाहेर काढला आणि महाराज यमुना मातेला दर्शन दिलं. यमुना माता दर्शना करता पूर होता, पूर चढला अचाट, त्याशी लाविला अंगुष्ठ. पूर येत होता महाराज, फक्त यमुना मातेला वाटत होतं की मी भाग्यवान आहे, कारण मला श्रीकृष्ण परमात्म्याचं दुसऱ्या वेळेस दर्शन घडतंय. एक दर्शन फक्त आई वडिलांना घडलंय आणि दुसरं दर्शन मला घडलंय, म्हणून मी भाग्यवान आहे, नशीबवान आहे मी की कन्हैयाचं मला दर्शन बालपणी घडतंय. यमुना मातेनं दर्शन घेतलं. महाराज वाट दिली. वाट दिल्यानंतर मध्यरात्री बरोबर 2-2:30च्या दरम्यान पोहोचले वसुदेवजी नंदबाबाच्या वाड्यामध्ये. दरवाजे उघडले. यशोदा मातेच्या महलामध्ये गेले. तिथं एक मुलगी जन्माला आली होती. त्या मुलीला घेतलं, कन्हैयाला आपल्या तिथं ठेवलं. जड अंतकरणानं ती मुलगी टोपलीमध्ये घेतली आणि निघाले परत. पोहोचले महाराज मथुरा नगरीमध्ये. बघता बघता पहाटची वेळ झाली आणि पहाटच्या वेळी महाराज इकडं कारागृहात आल्याबरोबर बेड्या जशास तशा लागल्या, कुलूप जशास तसे लागले आणि ती माया रडायला लागली. ती माया
ती माया रडायला लागली. रडत असताना महाराज प्रत्येक जणाला वाटलं अरे आठवा काळ जन्माला आला, आठवा काळ जन्माला आला, उठा लवकर चला, आठवा काळ जन्माला आला. कंस राजाला बातमी सांगा. कंस राजाच्या कानावरती बातमी पडली, अरे कुणीतरी बाळ रडतंय, आठवा काळ जन्माला आला असावा, आठवा काळ जन्माला आला असा म्हणून महाराज पूर्ण मथुरा नगरीमध्ये बातमी पसरली. सकाळची वेळ होती, पहाटच्या वेळी पाहिलं, काही सैनिकांनी येऊन पाहिलं तर मुलगा नसून मुलगी जन्माला आली आहे. मुलगा नसून मुलगी जन्माला आली आहे. पाहिलं महाराज, पाहिल्याबरोबर कंस राजाने विचार केला, कंस राजाला कळवलं मुलगी जन्माला आली आहे. कंसाने विचार केला आठवी आहे ना, मुलगा असो की मुलगी असो पुढं 50-50 होणार आहे. आणि घरात सगळ्यात सत्ता चालते कुणाची? कंसानं विचार केला कोणी का असे ना, वसुदेव देवकीचा आठवा मुलगा आहे ना, आठवा मुलगी असू द्या, हिला मारून टाकायचं. महाराज जसे 6 मुलं मारली त्या हेतूने कंस राजा पहाटच्या वेळी कारागृहामध्ये आला. आणि कारागृहामध्ये आल्यानंतर महाराज जसे 6 मुलं मारले ना, तसं महाराज या योग मायेला कन्येला सुद्धा मारणार. दोन्ही हात दोन्ही पाय आपल्या हातामध्ये धरले महाराज, गरगर 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 फिरवणार, शिळेवरती आपटणार. एवढ्यामध्ये महाराज हातातून निसटली, चतुर्भुज रूप धारण केलं. आणि चतुर्भुज रूप धारण करून सांगितलं हे मूर्ख कंसा, अरे तू मला काय मारतोस? अरे तुझा काळ तर माझ्या अगोदर कुठंतरी जन्माला आलाय. तो तुझला की बधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला की बधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझला की बधी उपजला मज आधी, उपजला चतुर्भुज रूप धारण केलं अंबिका मातेनं. त्या कन्येनं चतुर्भुज रूप धारण करून सांगितलं हे मूर्ख कंसा, अरे तू मला काय मारणार आहेस? तुझा काळ तर माझ्या अगोदर जन्माला आलाय, तो सुखरूपपणे कुठंतरी वाढतोय. महाराज वाढतोय म्हटल्यानंतर कंस राजा राजवाड्यामध्ये आला आणि विचार करत बसला. कंसानं विचार केला की आपण एवढेही पहिरेत असताना, एवढेही माणसं सांगून तिथलं सांगायला, एवढे पहिरे असताना, एवढे सैनिक असताना तरी सुद्धा ते कंस तो बाळ इथून गेला कसा असेल? कंस राजा सांगायला लागला गेला कसा असेल विचार करत होता. विचार करत असताना मायबाप ऐका, त्या कंस राजानं जन्माला आलेल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता. जन्माला आलेल्या कन्येला मारण्याचा प्रयत्न केला होता. पण राजा परीक्षितला शुकदेव भगवान म्हणतात त्या मायेला मारणं सोडून द्या. ती माया आहे, ती माया कुणाच्या हातामध्ये येत नाही, आदिशक्ती. आणि त्या आदिशक्तीला मारायला गेला होता हा कंस, पण मारता आलं नाही. पण ऐका गड्या, या कलियुगातील किती कंस दुष्ट झालीत. त्या कंस राजानं जन्माला आलेल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण कलियुगातले कंस गर्भातच मुलीला मारायला लागलेत. गर्भातच मारायला लागले. काही नाही, फक्त आणि फक्त ही मुलगी आहे म्हणून तिला गर्भामध्ये मारतो. आपल्याला प्रत्येक नात्याला स्त्री शक्तीची गरज असते. प्रत्येकाला आई अपेक्षित आहे, प्रत्येकाला बहीण अपेक्षित आहे, प्रत्येकाला आत्या अपेक्षित आहे, प्रत्येकाला मावशी हवी आहे, प्रत्येकाला मैत्रीण हवी आहे, प्रत्येकाला पत्नी हवी आहे. पण या कलियुगात फक्त नकोय ती मुलगी. आणि गर्भहत्या करणं एक गोहत्येचं पातक आहे. कशा करता आपण गर्भहत्या करतो? फक्त महाराज आपल्याला मुलगी नकोय, तिच्या लग्नाचा कशाला विचार करायचा? लग्नाला कुठून पैसा आणायचा? लग्न कसं करायचं? एवढ्या करताच लोकांना मुलगी नकोय. पण जगात एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या कंस राजानं जन्माला आलेल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या कंसापेक्षा आपण किती मोठे कंस असतात. काही दोष नसतो महाराज तिचा. ती 2-3 महिन्याचा गर्भ सुद्धा आईला बोलतो, आई कशा करता मला मारतेस? आई फक्त मी मुलगी आहे म्हणून मला मारतेस का?
आई विचार कर, जर तुझ्या वेळी तुझ्या आईनं जर असंच केलं असतं, तू मुलगी आहे म्हणून मारलं असतं ना, तर तुला आई होण्याचं सौभाग्य या जन्मात कधीच लाभलं नसतं. आणि आई ही देवापेक्षा महान असते. मातृदेव व पितृदेव व म्हणणारी आपली भारतीय संस्कृती आहे. मग आई ही देवापेक्षा जर महान असते तर आई देव कसा राक्षस होऊ शकत नाही. पण आई तू राक्षस का झालीस? ते 2-3 महिन्याचा गर्भ सुद्धा आईला विनंती करतो, आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. 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 सांभाळू मला फळ हाताच्या फोडावानी. आई नको सांभाळू मला फळ हाताच्या फोडावानी. प्रत्येकाला सांभाळणारा आहे तुझी जगदानी. देवाची भक्ती करण्याची संधी मला येऊ दे ग. आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. आई मारू नको ग, मला जन्म घेऊ दे. तो 3 महिन्याचा गर्भ आपल्या आईला सांगतोय महाराज, आई कशा करता मला मारतेस, फक्त मी मुलगी आहे म्हणून ना. आई एक सांगते मी तुला, ऐक, मला तळ हाताच्या फोडासारखं जपण्याची गरज नाही. आई या विश्वाचा पालन पोषण करणारा अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. ज्याला आपण पांडुरंग म्हणतो, त्याला आपण देव म्हणतो. आई तो देव प्रत्येकाचा सांभाळ करत असतो ना. मग आई फक्त मी मुलगी आहे म्हणून जर तू मला मारत असतील तर आई त्याला जन्माला घालणंही त्याच्याच हातात आहे आणि मारणंही त्याच्याच हातात. आई मी तुला विनंती करते, पण महाराज या कलियुगातल्या आईला आणि या कलियुगातल्या बापांना एवढंही कळत नाही की आपण आपल्याच मुलीला गर्भपात करतो. आपण आपल्याच मुलीला जन्माला येण्याच्या अगोदरच मारून टाकतोय. काही नाही, फक्त आणि फक्त ती मुलगी असते एवढा दोष असतो तिचा, एवढाच दोष असतो ना. त्यावेळेस महाराज तो गर्भ 3 महिन्याचा 4 महिन्याचा गर्भ त्या आईला म्हणायला लागला, आई एक काम करणार, या जग मला पाहण्याची खूप इच्छा आहे. आई उभं आयुष्यभर तुझं नाव जाईल, बापाचं नाव जाईल, असं एकही काम करणार नाही. आणि त्या मुलीला सुद्धा महाराज तळ हाताच्या फोडासारखं जपण्याची गरज नाही लागत, काही नाही लागत. पण महाराज काळजी एवढी वाटते ना लोकांना की ही मुलगी आहे म्हणून नको आम्हाला. त्यावेळेस ती मुलगी म्हणते, आई तुझ्या वेळी तुझ्या आईनं केलं असतं, वेळी तुझ्या आईनं
असतास आई होण्याचं भाग्य तुला लाभलं असता कसं माता आहेस तू राक्षसी विचार सोडून दे ग आई मारू नको मला जन्म देऊ दे आई मारू नको मला जन्म देऊ दे सखुबाई जनाबाई मी ग होणार सखुबाई जनाबाई आई मी ग होणार गीता ज्ञानेश्वरी मी ग रोज वाचणार आई मारू नको मला जन्म देऊ नको मला जन्म देऊ दे मारू नको मला जन्म देऊ दे तो 2-3 महिन्याचा गर्भ सुद्धा आईला म्हणतो ना आई मारू नको ग मला जन्म घेऊ दे आई नको सांभाळू मला तळ हाताच्या फोडावानी प्रत्येकाला सांभाळणारा आई तुझी एक जगदानी देवाची भक्ती करण्याची संधी मला येऊ दे ग आई मारू नको ग मला जन्म घेऊ दे पण महाराज कलियुगातल्या आईला आणि कलियुगातल्या बापाला एवढंही नाही कळत कशा करता आपण मुलगी नको आहे फक्त वंशाला दिवा आहे म्हणून मुलगी नको असते आपल्याला पण वंशाचा दिवा लावण्याकरता घरात एक तरी पंथी असणं गरजेचे असते हे लक्षात ठेवा आणि तेच घर फुलून दिसत असतं ज्या दिवशी दिवाळीच्या वेळी भाऊबीज येते ना त्या दिवशी प्रत्येकाला असं वाटतं अरे आपलीही बहीण असावी आपलीही बहीण असावी पण त्या बहिणीला जर आपण आपले आई वडील अगोदरच मारून टाकत असाल तर पुन्हा आपण काय रडत बसण्यापेक्षा अर्थ आहे काही नाही फक्त वंशाला दिवा पाहिजे एवढ्या करता महाराज अट्टहास असतो आपला आणि तो दिवा दिवेच लावतो पुन्हा पण महाराज मुलगी एक अशी असते ती अंतकरणापासून बनलेली असते आणि मुलगा हा कवटीपासून बनलेला असतो जगात सगळ्यात मोठं प्रेम करणारं पात्र म्हणजे त्रिशक्ती आहे मग ती आई असू द्या पत्नी असू द्या मैत्रीण असू द्या बहीण असू द्या या त्रिशक्तीला सगळ्यात महान संबोधल्या जातं सगळ्यात महान आणि आपण एवढ्या करताच फक्त मुलगी नको म्हणतो की आमच्या वंशाला दिवा पाहिजे 9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्याची घाई 9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती भिजवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती भिजवू आई शाली खाली जग बघण्याची घाई 9 महिने 9 दिवसा खाली जग बघण्याची घाई
वंशाच्या दिव्या पाये नको पण ते जगुआये वंशाच्या दिव्या पाये नको पण ते जगुआये तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग बुद्धा तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग तुझ्या मंजुळवाणी मधुनी माझा ऐकू दे अंगाई तुझ्या मंजुळवाणी मधुनी माझा ऐकू दे अंगाई वंशाच्या दिव्या पायी नको पण तू विजवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पण तू विजवू आई नव दिवसाने आनंद बघण्याची काय नव दिवसात आनंद बघण्याची काय वंशाच्या दिव्या पाये नको पण ते जगुआये वंशाच्या दिव्या पाये नको पण ते जगुआये महाराज ती मुलगी आपल्या आईला विनंती करते त्यावेळेस राजा परीक्षितला प्रश्न केला राजा परीक्षितनं विचारलं महाराज फक्त माया होती ती आणि या मायेला हातामध्ये कंसानं धरलं गरगर फिरवलं हातातून निसटली चतुर्भुज रूप धारण केलं अंबिका मातेचं रूप धारण करून सांगितलं हे मूर्ख कंसा तू मला काय मारणार आहेस तुझ्या काळ माझ्या अगोदर जन्माला आलाय तो सुखरूपपणे वाढतो एवढं पाहिलं महाराज कंसानं आणि पाहिल्याबरोबर राजा कंसानं विचार केला आता बैठक बसवावी लागते महाराज सकाळची वेळ होती आंघोळ केली राजसिंहासनावर बसला सर्व बैठक बसवली सांगितलं बघा माझा काळ कुठंतरी जन्माला आलाय आणि जो कोणी त्याला मारेल ना मी त्याला अर्ध राज्य बक्षीस देऊन टाकेल अर्ध राज्य बक्षीस किती मथुरा नगरीचं अर्ध राज्य बक्षीस देऊन टाकेल महाराज तेवढ्यामध्ये सगळेजण विचार करत होते अरे कोण मारेल जो जन्माला आल्याबरोबरच इथून एवढे सैनिक असताना पळून गेलाय एवढे सैनिक असताना निघून गेलाय कुणा मारावं त्याला प्रत्येक जण चर्चा करत होतं महाराज प्रत्येक जणाची मान खाली होती प्रत्येक जण बोलत होतं कोण मारायचं एवढ्यामध्ये महाराज पुरुष मंडळीपैकी कोणीच उठलं नाही एक मावशी उठली दावणगावची मावशी उठली मावशीने सांगितलं ओ महाराज ओ राजे मी मारणार म्हटल्याबरोबर सगळ्या जणांना मागं पाहिलं एवढी सुंदर दिसत होती महाराज ती बाई ती मावशी एवढी सुंदर दिसत होती मालक तिनं कधी आंघोळ सुद्धा केलेली तिनं कधी दात तर कधी घासलीच नव्हती क्रीम पावडर तर कधी लावलंच नव्हतं महाराज एवढी सुंदर बाई पाहिल्यानंतर तुम्ही जसे हसलास ना सगळे त्या राजवाड्यातले सगळेजण हसायला लागले त्या मावशीकडे पाहून सगळेच जण हसायला लागले म्हणे बघा ही मारणार आता ही तुझं तोंड बघ म्हणे आरशात अगोदर तोंड बघ म्हणे तुझं आरशात अगोदर आणि मग निघ मारायला ते म्हणे ओ तुम्हाला काय लागलं तोंडावर कशाला जाता दिसत तसं तोंडावर कशाला जाता म्हणे दिसायला एवढसा महाराज असला त्याचं सांगायला दिसायला कशी का असे ना म्हणे तुमचं काम झालं हे मतलब आहे ना कामाशी मतलब आहे तुमच्या काळाला जर मी मारलं तर मला अर्ध राज्य बक्षीस देणार का कंस राजाने सांगितलं हो मावशी तुम्हाला अर्ध राज्य बक्षीस देणार महाराज कंस राजाने सांगितल्याबरोबर पुतना मावशी निघाली दावणगावातून
निघाली महाराज. विचार केला तिनं कसं मारायचं. आता लहानपणी मुलं आईच्या जवळ असतात, मग सुंदर अशा स्त्रीचं रूप धारण करायचं, स्तनामध्ये काळकुट्ट नावाचं विष प्राशन करायचं, आणि जेवढी काही ब्रज 84 कोसामध्ये म्हणजे मथुरा नगरीच्या जेवढ्या काही भोवतालची गाव आहेत ना, या ब्रज 84 कोसातली या सगळ्या गावोगाव जायचं आणि सप्त्याला आमंत्रण. जन्माला आलेल्या बाळकांना विष पाजायचं आणि मारून टाकायचं महाराज. ही पुतना मावशी एवढ्या तयारीनं निघाली, एवढं लक्षात ठेवा. आणि थोडंसं बाजूला या, बाजूला म्हणजे जाग्यावर नाही हा, इकडं वृंदावनात गोकुळात या. गोकुळामध्ये काय झालं होतं, राजा परीक्षितला सुखदेव भगवान म्हणतात मथुरा नगरीतून पुतना मावशी निघाली. निघाल्यानंतर इकडं गोकुळातला प्रसंग सांगत असताना राजाला सांगितलं, राजा ऐक, पहाटची वेळ झाली. पहाटच्या वेळीपूर्वी नंद बाबा गायीची धार काढण्याकरता रोज उठायचे. नंद बाबा रोज उठायचे महाराज. नंद बाबा उठले. नंद बाबा उठल्यानंतर गायीच्या गोठ्यामध्ये गेले धार काढण्याकरता. गायीची धार काढण्याकरता गेले आणि सगळ्याला सांगितलं चहा पिऊन. गायीची धार काढण्याकरता गायीच्या गोठ्यात गेले. गायीच्या गोठ्यात गेल्यानंतर महाराज इकडे सुनंदा नावाची एक बहीण होती, नंदबाबाची सुनंदा. सुनंदा नावाची बहीण उठली. 4:30 वाजले होते. 4:30ची वेळ झाली. पाहिले तिनं राज दरवाजे उघडे दिसले. राजवाड्याचे राजमहालाचे कधीच मोठे दरवाजे उघडे नाही नसतात, आज उघडे दिसले. आणि उघडे दिसल्यामुळे ती घाबरली. आणि घाबरून तिला वाटलं अरे नक्की काहीतरी अनर्थ घडला असेल, म्हणून आपल्या आजवर वहिनीच्या महलामध्ये गेली. यशोदा मातेच्या महलामध्ये गेल्याबरोबर महाराज तिथे एक सुंदर बाळ जन्माला आलेला होता. यशोदा मात्र गाढ झोपेत होती, कारण तिच्या पोटी माया जन्माला आली होती, म्हणून मायेनं तिला झोपी घातलेलं होतं. गाढ झोपेत यशोदा माता. आणि यशोदा माता गाढ झोपेत असताना सुनंदा तिथं आली. जशी सुनंदा आली महाराज तसं पाहिलं सुंदर असा मुलगा यशोदा मातेच्या शेजारी खेळतोय. आणि यशोदा मात्र गाढ झोपेत आहे. पाहिल्याबरोबर मोठ्यानं आवाज दिला, ओ भैया सुनो, भैया सुनो, भैया सुनो. मोठ्यानं आवाज दिला. तेवढ्यामध्ये 4 सैनिक पळत आले. 4 सैनिक पळत आल्यानंतर विचारलं काय झालं सुनंदे, क्यों चिल्ला रही है सुबह सुबह. काय झालं म्हणे सकाळी सकाळी ओरडायला. काय झालं सकाळी सकाळी ओरडायला म्हटल्यानंतर महाराज सुनंदा मातेने सांगितलं आपको नहीं बताऊंगी, पहिले ये बताओ मेरे भैया कहाँ है, माझे भाऊ कुठे आहेत सांगा अगोदर, तुम्हाला नाही सांगणार. काय झालं ते महाराज सुनंदा मातेने विचारलं. भाऊ कुठे आहेत म्हटल्याबरोबर सैनिकांनी सांगितलं जा गायीची धार काढायला गेले. सुनंदा महाराज म्हणजे सदा आनंदित. तिचं नाव सुनंदा. कुणाचं, जी सदाच आनंदित असते दुसऱ्यालाही आनंद देते, तिचं नाव सुनंदा. आणि जी कधीच कुणाला आनंद देत नाही तिचं नाव नंदा आहे की नाही. कधीच कुणाची आनंदी देत नाही. माझ्या नका जाऊ, कधीच आनंद देत नाही महाराज. ही सुनंदा मात्र प्रत्येकाला आनंद द्यायची. नंद बाबाची लाडकी बहीण होती. नंद बाबाने पाहिलं आणि महाराज इकडे गायीच्या गोठ्यामध्ये आल्यानंतर मोठ्याने ओरडायला लागली, हो भैया सुनो, भैया सुनो, भैया सुनो, भैया सुनो. म्हटल्याबरोबर नंद बाबाने विचार केला कधीच एवढ्या सकाळी सकाळी ओरडत नाही, आज काय झालं नेमकं ओरडायला. कधीच एवढ्या लवकर उठत नाही, आज कसं काय लवकर उठली. त्यावेळेस उठत होत्या. महाराज सुनंदा माताने विचारलं काय झालं बोला, काय झालं बोला. म्हटल्यानंतर भैया सुनंदा माता म्हणते तुमचा कान इकडे घ्या. कान अलीकडे घेतला आणि कानात सांगितलं म्हणे भैया आपको लाला भयो, भैया आपको लाला म्हणजे मुलगा. भैया तुम्हाला मुलगा झाला. जसा मुलगा झाला ऐकलं महाराज 80 वर्ष म्हाताऱ्याचं वय झालं होतं नंदबाबाचं. आणि 80 वर्षानंतर मुलगा झाला. 1-2 वर्षात मुलगा झाला तर आपण गावभर पेढे वाटतो. 80 वर्षाच्या नंतर नंदबाबाला मुलगा झाला होता. नंदबाबाने विचार केला सुनंदा बोल तुला काय पाहिजे ते. चाव्या दिल्या. महाराज नवरत्नाचा हार काढला, गळ्यामध्ये टाकला आणि सांगितलं जा म्हणे आज पूर्ण गोकुळामध्ये बातमी सांग. आनंदी झाले महाराज आणि गायीच्या गोठ्यातच नाचायला लागले. गायीच्या गोठ्यात नाचायला लागले. बघता बघता महाराज 6 वाजले. 6 वाजल्यानंतर जगात सगळ्यात फास्ट नेटवर्क 2च आहे. जगात सगळ्यात फास्ट नेटवर्क 2च आहेत. फोन बी लावायची गरज नाही, 2च नेटवर्क आहेत. एकाचं नाव आहे ईमेल, जे एका सेकंदात पोहोचतं कुठेही असू द्या. आणि दुसऱ्याचं नाव आहे फिमेल, जी प्रत्येकाच्या गावात घरात आहे. फक्त सांगायचं मावशी ही बातमी उद्या गावात पसरायची. महाराज सांगायची स्पीकर लावायची गरजच नाही. तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. पूर्ण गावभर बातमी. महाराज तेच केलं. एक गवळण एकीला सांगायची अगं तुला काही कळालं का नाही, नंदा आणि यशोदेला मुलगा झाला, नंदा आणि यशोदेला मुलगा झाला. ज्या गवळणीला ही बातमी कळायची त्या गवळणी महाराज हातामध्ये सुंटवडा घ्यायच्या आणि पारशात निघाल्या नंद बाबाच्या वाड्यात. गवळण सांगत गवळणीला बोरा, गवळण सांगत गवळण
संगती गवळणीला संगती गवळणीला गवळण संगती गवळणीला गवळण संगती गवळणीला गवळण संगती गवळणीला गवळण सांग गवळणीला पुत्र गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला तरी वाजवा बसल्या बसल्या यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगत गवळण सांगत गवळणीला गवळण संगत गवळणीला गवळण संगत गवळणीला संगत गवळणीला गवळण संगत गवळणीला आज आनंद आहे बस एकापेक्षा आनंद दुसरा नाही एक धावे एकी पुढे 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 वाटी ताटी सुंट बडे 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 संगती गवळणीला गवळण संगती गवळणीला संगती गवळणीला संगती गवळणीला गवळण संगती गवळणीला गवळण संगती गवळणीला संगती गवळणीला गवळण संगती गवळणीला